नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, उद्या 21 जून वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे योगिनी स्मार्त एकादशी. एकादशी तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये एकादशी तिथी जी आहे तर ती येत असते. संपूर्ण एकादशी अशा 24 एकादशी वर्षातून येत असतात आणि प्रत्येक एकादशी तिथी जी आहे तर ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते. एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू तत्व हे पृथ्वी तलावरती इतर दिवसांपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते. अगदी कणामध्ये श्री हरी विष्णू देव हे वास्तव्य करत असतात. भगवान श्री हरी विष्णू देवांचं एकादशीचं व्रत सर्व व्रतांपैकी सर्वश्रेष्ठ व्रत मानलं गेलेलं आहे. पंधरवडा एकादशी पुष्कळदा भक्त हे करत असतात. प्रत्येक 15 दिवसातून एकादशी तिथी ही येते आणि प्रत्येक एकादशी असा 24 एकादशीचे उपवास जो कोणी करेल त्याच्या जीवनाचा उद्धार होतो, वैकुंठ प्राप्ती होते, जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्तता मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते. त्याचबरोबर पुण्य प्राप्त होत असतं. असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे हे दूर होतात आणि सुख शांती समृद्धी आनंद ऐश्वर्य आपल्याला हे लाभत असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची सेवा जर केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि म्हणूनच एकादशीचा दिवस खूप प्रभावी असतो. अशा या प्रभावी दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला अगणित मिळत असते. आणि म्हणूनच घरामध्ये दारिद्र्य आहे, कर्ज झालेला आहे, पैसा येत नाहीये, चारही बाजूने पैसा येण्यासाठी बंद झालेल्या आहेत, कुठलाच मार्ग तुम्हाला सापडत नाहीये. तसंच एखादं काम तुमचं जे आहे तर ते खूप महत्वाचं आहे परंतु ते काम होण्यात अडथळे येत आहेत. तुमची कामं जी आहेत तर ती रखडलेली आहे. कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही, तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. तर ह्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत प्रयत्न करूनही म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही. त्याचबरोबर घरामध्ये पैसा खूप येतो परंतु तो टिकत नाही. पैशाच्या सर्व अडचणी दूर व्हाव्या, वर्षभर पैशाची कधीही उणीव चणचण कमतरता पडणार नाही, सुख शांती समृद्धी लागेल. त्याकरता फक्त आपल्याला 2 विड्याच्या पानांचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या योगिनी स्मार्त एकादशीच्या दिवशी किंवा रविवारला भागवत एकादशी आहे तर या दिवशी तुम्ही करायचं आहे. या महिन्यामध्ये 21 तारखेला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे योगिनी स्मार्त एकादशी आणि रविवारी 22 जूनला आहे भागवत एकादशी. आता ज्यांना पंधरवड्या एकादशी असतात म्हणजे प्रत्येक एकादशीचा उपवास जो भक्त करत असतो त्यांना भागवत एकादशीचाच व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, भागवत एकादशी साजरी करायची आहे. परंतु हा जो उपाय आहे हा मात्र आपल्याला 21 तारखेला उद्याच्या दिवशी योगिनी स्मार्त एकादशीच्या दिवशी करायचा आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी परवा रविवारी केला तरीही काही हरकत नाही, ती देखील एकादशीच आहे. परंतु शक्यतो उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रविवारला केला उपाय तरी देखील चालणार आहे. कारण या एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याचं महत्त्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हा उपाय एक योगिनी एकादशी म्हणजे उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, विड्याची पानं हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे.
त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा माझ्या ताई दादांनो, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर दोन विड्याच्या पानांचं काय करायचं आणि विड्याची पानं आपल्याला कुठे ठेवायची आहे आता हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। कारण उद्या आलेली आहे योगिनी स्मार्त एकादशी। योगिनी स्मार्त एकादशीचा हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर उद्याच्या दिवशी उठायचं आहे। उठल्यानंतर आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, हळद तुम्हाला टाकायचे आहे। तुमच्याकडे काळे तीळ असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। हे सर्व तुम्हाला एकत्र पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना हर हर गंगे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप केला तरी पण चालेल। एकादशीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। स्नान आणि दान याला अतिशय महत्त्व असतं, परंतु प्रत्येक वेळेला गंगा स्नान आपण करू शकत नाही ना। मग अशा वेळी गंगाजल टाकून जर आपण घरीच आंघोळ केली तर गंगा स्नान केल्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं। त्याचबरोबर एकादशी म्हटलं की तुळशीच्या पानाला देखील तितकंच महत्त्व आहे, परंतु या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका, तुळशीची मंजिरी पानं तोडू नका। परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुळशीची पण अगोदरच पानं जी मंजिरी आहे तर ती तोडू शकता किंवा एखादं गळालेलं खाली जी पानं हवेने पडतातच बघा तर ती पानं तुम्ही स्वच्छ धुवून घेतली तरी देखील चालणार आहे। कारण हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत पोहोचेल, कारण लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला टाइमावरती येत नाहीये म्हणून थोडे लेट होत आहे। तर व्हिडिओ तुम्हाला उद्या ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी खाली जर पडलेली पानं असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा उद्या विकत देखील तुम्हाला जिथं फुलं मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही विकत आणू शकता। परंतु कृपा करून उद्याच्या दिवशी तुळशीला दुखवू नका, पानं मंजिरी तोडू नका। जी गळालेली पानं असेल ती तुम्हाला घ्यायची आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे। नाहीच मिळालं नुसतं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून स्नान केलं तरी पण। यानंतर या दिवशी शक्य झालं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा। नंतर तुम्हाला लाल रंग, तुमच्याकडे लाल रंगाचे कपडे असतील ते देखील तुम्ही घालू शकता। त्यानंतर जो काही आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची जी काही सेवा आहे, पूजा आहे तर ती मनोभावे आपल्याला रोजची आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णू देवांचा तुम्हाला उपवास राहत असेल उपवास नक्कीच करा, उपवास नसेल तरीही देखील तुम्ही हा उपाय करू शकता, काही अडचण नाही। एकादशीच्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर रोजची नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। देवाजवळ छानसा तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। एक तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये तुम्हाला भगवान विष्णू देवांची मूर्ती ठेवायची आहे। आता भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। फोटो ही नसेल तर मग भगवान बाळकृष्णांची मूर्ती ही आपण प्रत्येकाच्या घरामध्ये असते। ज्यांच्याकडे मूर्ती फोटो नसेल, बाळकृष्णाची मूर्ती नसेल, भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करा। तर यानंतर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। मूर्तीला छानसा अत्तर लावायचा आहे, सुगंधी अत्तर असेल तुमच्याकडे। त्यानंतर तुम्हाला पिवळं वस्त्र देवांना घालायचं आहे, नसेल तर तुम्ही कापसाचं जे वस्त्र आहे तर ते बनवून घालू शकता। यानंतर भगवान विष्णू देवांना किंवा बाळकृष्णांना तुम्हाला चंदन, अष्टगंध लावायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे। हे सर्व
लावून फुलं अर्पण करायची आहे, पिवळ्या रंगाची तुळशीची पानं, मंजिरी जी आहे तर ती अर्पण करायची आहे. प्रत्येक देवी देवतांना कुठले ना कुठले फूल फळ हे खूप प्रिय असतं आणि त्यातीलच भगवान विष्णू देवांना तुळशी जी आहे तर ती खूप म्हणजे खूप प्रिय आहे. कारण तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीपत्र किंवा मंजिरी आवर्जून भगवान विष्णू देवांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर दूध साखरेचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा कुठल्याही फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नुसता नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. फक्त अन्नाचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी देवी देवतांना दाखवायचा नाही. कारण एकादशीचा उपवास जो असतो तर तो देवी देवतांना देखील असतो. तर आता काय करायचं, आपल्याला हे संपूर्ण पूजा विधी आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 विड्याची छानशी आपल्याला पानं घ्यायची आहेत. विड्याच्या पानाचं महत्व धार्मिक दृष्ट्या खूप जास्त आहे. कुठल्याही धार्मिक विधीमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला जातो. तसेच कलशाची स्थापना करत असताना विड्याची पानं आपण वापरत असतो. कुठल्याही पूजेमध्ये आपण सुपारी मानतो किंवा आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो तर गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी विड्याच्या पानांवरती सुपारी आपण ठेवत असतो. तर विड्याच्या पानांचं खूप महत्व आहे. कुलदेवीची ज्यावेळी ओटी भरतो त्यावेळी आपण ओटीमध्ये देखील पानाचा विडा अर्पण करत असतो, तांबूल अर्पण करत असतो, पान ठेवत असतो. तसंच एखाद्याची ओटी भरत असताना विड्याच्या पानांचा आपण वापर करत असतो. विड्याच्या पानाला धार्मिक खूप महत्व आहे. धार्मिक विधीमध्ये विड्याच्या पानांचा उपाय केला जातो. आता विड्याचं पान इतकं महत्वाचं आहे आणि विड्याच्या पानांचा टोकामध्ये जे पानांचं टोक असतं तर त्या टोकांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मध्यभागी माता सरस्वती निवास करत असते आणि देठामध्ये भगवान विष्णुदेव जे आहेत तर ते निवास करत असतात. म्हणूनच विड्याच्या पानांचे महत्व खूप आहे. त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश यांचं देखील प्रतीक आहे विड्याचं पान. विड्याचं पान म्हणजे लोक वेल आणि खाण्याचं नागवेलीचं पान आणि खाऊचं पान असं देखील म्हटलं जातं. आता या विड्याची 2 पानं घ्यायची आहे. त्याला थोडंसं देठ असं म्हणजे त्या देठासहित तुम्हाला ही 2 पानं विड्याची घ्यायची आहे आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून पुसून काढायची आहे. त्यानंतर दोन्ही पानं एकत्र आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर हळदी कुंकू थोडंसं आपल्याला गुलाबजल किंवा गंगाजल किंवा पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे. याचं तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर चंदन असेल तर ते देखील तुम्ही त्यामध्ये थोडंसं मिक्स करू शकता. लाल चंदन टाका, पिवळं चंदन टाका आणि या मिश्रणाने तुम्हाला दोन्ही विड्याच्या पानावरती आपण जी पेस्ट बनवलेली आहे हळदी कुंकू चंदन तर त्याने आपल्याला ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः हा मंत्र त्यावरती तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्हाला खाली तुमची जी काय मग तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्याच्या खालती तुम्हाला लिहायची आहे. वरती तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे आणि त्याच्या खालती तुम्हाला लिहायचं आहे तुमची जी काय इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायची आहे. जसं की कर्जमुक्ती असेल, नोकरी प्राप्ती असेल, लक्ष्मी प्राप्ती असेल, धनप्राप्ती असेल, शॉर्टकट मध्ये तुम्हाला लिहायचे आहे. अशा पद्धतीने लिहायचे आहे. त्यानंतर ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर हा जी काय तुमची इच्छा आहे किंवा संकट आहे, बाधा आहे, यासाठी हा उपाय करत आहे ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये लिहायचं आहे. दोन्ही पानावरती लिहिल्यानंतर दोन्हीही पानं एक पानावरती एक ठेवायचं आहे. दोन्ही पानं तुम्हाला भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर, फोटो समोर ही पानं तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पानाचा देठ जो आहे तर तो देवांकडे असावा आणि देठ जो आहे तर तो देवांकडे असावा, शेंडा जो आहे तर तो आपल्याकडे असावा. अशा पद्धतीने तुम्हाला भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर ती विड्याची पानं ठेवायची आहे. त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. अक्षदा पांढऱ्या अर्पण करायच्या नाही तर त्या लाल पिवळ्या थोड्याशा कुंकवाने तुम्हाला करून घ्यायच्या आहे आणि हे तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे.
त्यानंतर पान ठेवल्यानंतर काही सेवा देखील तुम्हाला करायची आहे। भगवान विष्णू देवांचं विष्णू सहस्रनाम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। त्यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे। श्री सुक्तम पठण करणं शक्य नसेल तर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर श्री सुक्तम पठण केलं 16 वेळा तर 16व्या वेळी तुम्हाला फलश्रुती जी आहे श्री सुक्ताची तर ती तुम्हाला पठण करायची आहे। 16 वेळा फलश्रुती म्हणायची गरज नाही, फक्त शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे श्री सुक्त पठण करून झाल्यानंतर। नाहीतर मग तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा पठण करा। यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। ही संपूर्ण सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून करायची आहे। यानंतर परत तुम्हाला हळदी कुंकू त्या पानावरती अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, तुपाचा छानसा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि विष्णू देवांची आरती तुम्हाला येत असेल तर आरती म्हणायची आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीची जी काय कुठली तुम्हाला आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे। आणि यानंतर आपल्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी आणि भगवान विष्णू देवांच्या चरणी तुम्हाला सांगायची आहे। त्यांना कळकळीने विनंती करायची आहे की मी यासाठी हा उपाय करत आहे, तर मला या उपायांचा सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्ही मला आवर्जून द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रात्रभर तुम्हाला ते पान तसंच ठेवायचं आहे। ज्यांना सकाळी करणं शक्य असेल ही सेवा त्यांनी सकाळी करा, ज्यांना सकाळी सेवा करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी केली तरी देखील चालणार आहे। रात्रभर ते पान तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर ही दोनही विड्याची पानं तिथून उचलून घ्यायची आहे। भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे। तुमची परत एकदा इच्छा जी काय आहे तर ती बोलायची आहे आणि पिवळा जो पांढरा धागा असतो तर तो तुम्हाला पिवळा करायचा आहे। आता तो धागा तुम्हाला पिवळा करणं शक्य नसेल तर मग जो आपण कलाव्याचा धागा म्हणतो तो धागा घेतला तरी पण चालेल। पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा नसेल तर पांढरा घ्यायचा, तो पिवळा करायचा आणि ते जी पानं आहेत तर त्या पानं आपलं तुम्हाला त्या धाग्यामध्ये गुंडाळून घ्यायचे आहे, म्हणजे बांधून घ्यायचे आहे। आणि हे तुम्हाला तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिजोरीमध्ये, तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल हे असेल तर तिथे तुम्हाला हे पानं जे आहेत तर ते ठेवायचे आहे। गल्ल्यामध्ये किंवा घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिजोरीमध्ये ठेवू शकता, कपाटामध्ये ठेवू शकता। यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात। कारण आता हे पान किती दिवस ठेवायचं तर 11 दिवस ठेवा, 5 दिवस ठेवा, 21 दिवस ठेवा। त्यानंतर हे पान जे आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा ज्यांना वाहत्या पाणी शक्य नसेल त्यांनी एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुळस सोडून दुसऱ्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ते नंतर टाकून देऊ शकता। ते जास्त खूप खराब झालं वाळलं त्यानंतर तुम्ही विसर्जित करू शकता। किमान 21 दिवस, 11 दिवस, 9 दिवस अशा दिवस तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये घरामध्ये ठेवायचंच आहे। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा। नक्कीच उपाय करताना फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वासाने उपाय करा, नक्कीच सेवेचा उपायांचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल। काहींना उशीर होईल, काहींना लवकर मिळेल। तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया एखाद्या अशा छानशा माहिती सोबत, छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई